येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। गतवर्षीच्या तुलनेत बालमृत्यूत घट झाल्याचं पाहायला मिळतंय। पाहूया याबाबतची सविस्तर बातमी। अल्पपोषण व जन्मतःच असणाऱ्या आजारांमुळे बालमृत्यूत होणारी वाढ रोखण्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आलंय। मागील वर्षी जानेवारी ते जुलै या 7 महिन्यांमध्ये तब्बल 159 बालकांचा मृत्यू झाला। यंदा मात्र हे प्रमाण 151 वरच थांबलंय। यामध्ये सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, नाशिक या आदिवासी तालुक्यांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले। आरोग्य विभागाने राबवलेल्या सुविधांमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळतंय, अशी माहिती नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी दिली। नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षापासून आपण बालमृत्यूचा दर हा कमी झालेला आहे। त्यासाठी आपण सुरुवातीला जे ANC मदर आहे, गरोदर माता आहे, त्यांची आपण दर महिन्याला 2 वेळेस त्यांची आपण ट्रॅकिंग करतो, त्याची तपासणी करतो। स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ यांच्यामार्फत आपण त्यांची तपासणी असते। त्या व्यतिरिक्त आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्या हाय रिस्क मदर आहेत त्यांची आपण पूर्ण ट्रॅकिंग करतो, जसं की HB कमी आहे किंवा अगोदर LSCS झालेलं आहे किंवा हे झालेलं आहे, त्यांची आपण पूर्ण ट्रॅकिंग करतो की ज्यापासून गरोदर आहेत ते शेवटपर्यंत डिलिव्हरी होईपर्यंत आपण त्यांना कोणत्या स्थळाला आपण त्याची डिलिव्हरी करणार आहेत, प्रसूती करणार आहेत ही आपण काळजी घेतो। तसेच आपल्याकडे ज्या 102च्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या ॲम्ब्युलन्समध्ये किंवा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमामध्ये माता आणि बालकांना आपण मोफत सेवा आणि जर त्यांना जर सिरियस बालक असेल तर आपण त्यांना हायर सेंटरला पण रेफर करतो। 2023 मध्ये 7 महिन्यात 159 बालकांचा मृत्यू झाला होता। त्यातही जन्मतःच मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 128 तर जन्मल्यानंतर विविध आजारांनी मृत पावलेल्यांची संख्या 31 इतकी होती। यंदा मात्र हीच संख्या 151 इतकी असून त्यात जन्मतःच मृत्यू पावलेल्यांची संख्या 121 आणि विविध आजाराने त्रस्त झालेल्या त्यानंतर मृत पावलेल्या बालकांची संख्या 30 इतकी असल्याचं आरोग्य खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। आदिवासी तालुक्यात हे प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान यापूर्वी आदिवासी तालुक्यांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण मोठं असायचं, मात्र यावर्षी बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।